करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाकडे आयोग कसं बघतो? आपण जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर गेले की राजकीय सगळी वक्तव्य आयोग म्हणून विचारले, राजकीय प्रश्न विचारलेला नाही. हां, कर्मचारी आहे आणि तुम्ही कमिशनची अथॉरिटी म्हणून तुम्ही सांगितलं पाहिजे. महिला आयोग म्हणून खरं तर करुणा मुंडेंनी आमच्याकडे ज्या ज्या तक्रारी पाठवल्या त्या सगळ्या तक्रारी ह्या आम्ही निकालात काढलेल्या आहेत आणि मी वारंवार ह्याच्या संदर्भातल्या वक्तव्य केलेलं आहे. पहिली तक्रार त्यांची होती ती संगमनेर पोलीस स्टेशनच्या संदर्भात होती. आम्ही तक्रार आमच्याकडे आल्यानंतर आम्ही संगमनेर पोलीस स्टेशनला पाठवली. संबंधित व्यक्तीवरती गुन्हा दाखल झाला आणि त्यांना काहीतरी एकत्र पक्ष काढायचा म्हणून ती कोणी संबंधित व्यक्ती होती त्यांच्या त्याची डिटेल्स असतील तर त्या संबंधित व्यक्तीच्या एकत्रित पक्ष काढण्यासाठी पैशाचा काही व्यवहार होता. तर त्या पैशाच्या व्यवहाराच्या संदर्भात संगमनेर पोलीस स्टेशनला सांगितल्यानंतर त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आणि पैसे परत केले असं आणि तक्रार FIR दाखल करून केस निकालात निघाली. दुसरी तक्रार होती ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीतरी वक्तव्य करतात. यामध्ये दुसरी तक्रार होती ती चाकण पोलीस स्टेशनच्या संदर्भातली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणीतरी वक्तव्य केले तर ती सायबरला पाठवली होती आणि ती देखील केस निघाली. केस दाखल केल्यानंतर आणि पुढच्या विभागाला पाठवल्यानंतर त्याचा लेखी अहवाल मेल आणि पत्राद्वारे कायम त्यांना पाठवलेला आहे. यामध्ये अर्जदार श्रीमती करुणा मुंडे यांच्याकडून 29/9/2022 रोजी आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये संगमनेर पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून आयोगाने निकाली काढलेली केस आहे. त्यानंतर 14/10/2022 रोजी जी तक्रार प्राप्त झाली त्याच्या संदर्भात सांताक्रूज पोलीस स्टेशन, बीड पोलीस स्टेशन, येरवडा पोलीस स्टेशन यांच्याकडे सायबरमध्ये ती तक्रार तात्काळ दुरुस्त केली. कारण की यामध्ये कोणीतरी व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करणं किंवा विधानं करणं अशा संदर्भातली तक्रार होती. त्यानंतरची तक्रार होती 14/9/2023 रोजी. ती शिवाजीनगर पोलीस ठाणे जिल्हा बीड यांना कारवाई करण्याचे निर्देश देत संबंधित पोलीस विभागाकडे पाठवली होती. त्याच्यामुळे आणि या संदर्भात जी कारवाई केली ते सविस्तर पत्राद्वारे करुणा मुंडेंना कळवलं. परवा संध्याकाळी त्यांनी आयोगाकडे एक तक्रार केली. या तक्रारीमध्ये त्यांनी काही व्यक्तींच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. त्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून या व्यक्ती त्यांच्यावरती अश्लील कमेंट करतात आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची तक्रार त्यांनी परवा केलेली आहे. मला असं वाटतं आज माझ्याबरोबर माझे सेक्रेटरी वगैरे आम्ही आजच्या दौऱ्यासाठी कालपासूनच आलो आहे. पण माझ्या विधितज्ञांनी त्या संदर्भात त्यांनी जी तक्रार दिली ती सायबरकडे पाठवलेली आहे. कारण की व्हिडिओ कोणते आहेत, कोणते कमेंट्स आले त्याची माहिती घेण्यासाठी आणि सायबरला पाठवून त्याची शहानिशा करून त्या तक्रारीमध्ये काय तथ्य आहे ते सगळी प्रोसेस करून त्याचा अहवाल हा 7 दिवसामध्ये आयोगाला मागितलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी जी तक्रार केली आहे त्या तक्रारीच्या संदर्भातला अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर केला जाईल आणि 7 दिवसानंतर आम्हाला समजेल की ह्या कोणत्या व्यक्तीकडून कशा स्वरूपाचे व्हिडिओ वगैरे केले गेले होते आणि तो अहवाल प्राप्त होईल. मेलद्वारे आणि पत्राद्वारे आज जो सायबरला जी तक्रार पाठवली गेली आहे ती सविस्तर त्यांना पाठवण्यात आलेली ती त्यांना मिळालेली देखील असेल. त्याच्यामुळे आयोगाकडे कायम कोणत्याही तक्रारी कोणत्याही व्यक्तींच्या आल्या तर आम्ही त्या निकाली काढण्याचा प्रयत्न 100% करत असतो. मग ती कोणती व्यक्ती खरं तर आम्ही देशामध्ये 155-209 हा टोल फ्री सुरू करणारा राज्य महिला आयोग हा पहिला आयोग आहे. त्याच्या 3 वर्षामध्ये आम्ही आमूलाग्र पद्धतीने बदल करत वेगवेगळे व्यासपीठ हे तक्रारदारांना दिले. त्याच्यामध्ये टोल फ्रीच्या माध्यमातून असेल, मेलद्वारे असेल, पोस्टाद्वारे असेल, प्रत्यक्ष येऊन असेल या तक्रारी दाखल करणं आणि त्या ठिकाणी त्या निकाली काढण्यासाठी आमच्या आयोगाच्या माध्यमातून प्रयत्न होत असतो. म्हणून ज्या कोणाच्या तक्रारी येत असतील त्या संबंधित विभागाकडे पाठवून त्या निकाली निघावं. शेवटी अश्लील व्हिडिओ किंवा त्या संदर्भातली तक्रार जर कोणाची असेल तर यावरती सायबर काम करतं. त्याच्यामुळे त्यांच्याकडे पाठवून त्यांनी जे काही अहवाल आम्हाला येईल तो त्या माध्यमातून सादर केला जाईल.